आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. नाशिक येथील अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये प्रगत हृदय शस्त्रक्रियेच्या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण यश मिळालं आहे. CVTS सर्जन डॉक्टर प्रणव माळी यांच्या नेतृत्वाखाली 4 अत्यंत गुंतागुंतीच्या बेंटॉल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्या आहेत. एओर्टिक व्हॉल्व्ह, एओर्टिक रूट आणि चढत्या महाधमनीच्या आजारावरती ही जीव वाचवणारी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. यावेळी डॉक्टर सुधीर शेतकर तसेच डॉक्टर सीमा नक्साने, डॉक्टर गिरीश बच्छाव, डॉक्टर कांचन भामरे आणि केंद्र प्रमुख श्री अनुप त्रिपाठी या ठिकाणी हजर होते. तर महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत हृदय शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहेत. ह्या ज्या शस्त्रक्रियांबद्दल आपण आज बोललो, बेंटॉल शस्त्रक्रिया किंवा एओर्टिक डिसेक्शन आणि एन्युरिझम, ह्या शस्त्रक्रिया फार कमी ठिकाणी सक्सेसफुली पार पडतात. नाशिकमध्ये सलग 4 शस्त्रक्रिया आम्ही मागच्या एका वर्षामध्ये इथे केलेल्या आहेत आणि 4ही सक्सेसफुली केलेल्या आहेत. 4ही पेशंटला ॲक्च्युली काही जळगावचे होते, एक धुळ्याचा होता, एक आपल्या कळवण जवळचा होता. त्यांना मुंबईला जायचा सल्ला दिला होता. नाशिकमधल्या कुठल्याही हॉस्पिटलने त्यांना ॲक्सेप्ट केलं नव्हतं आणि इमर्जन्सी सिच्युएशन, ब्लड प्रेशर कमी होतं आहे किंवा इतर काही कारणांमुळे पेशंटला अशोका हॉस्पिटलमध्ये यायची आणि आम्हाला ट्रीटमेंट करण्याची संधी मिळाली. यासाठी पूर्ण टीम, म्हणजे ह्याच ऑपरेशनसाठी असं नाही तर हृदयाच्या कोणत्याही ऑपरेशनसाठी, मग बायपास असो, वॉल रिप्लेसमेंट असो किंवा लहान मुलांच्या शस्त्रक्रिया किंवा बेंटॉल सर्जरी, एक टीम लागते. यामध्ये सर्जनसोबत कार्डिओलॉजिस्ट, कार्डियक ॲनेस्थेटिस्ट म्हणजे भूल देणारे डॉक्टर जे कार्डियकमध्ये स्पेशालिस्ट असतात, आणि हृदय आणि फुफ्फुसांचं काम जे आम्ही मशीनवर शिफ्ट करतो त्यासाठी लागणारे जी काही टीम असते ती, आणि ॲसिस्टंट आणि ऑपरेशन नंतरची काळजी घेणारी ICUची टीम, हे सर्व गोष्टी आमच्याकडे असल्यामुळे आम्ही ही सर्व शस्त्रक्रिया सक्सेसफुली पार पाडू शकतो. किरण आहेर, C24 तास, नाशिक.